एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून करवीर तालुक्यातील गाडेगोंडवाडी इथल्या शेतकऱ्यांशी करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी संवाद साधला। महिलांना सक्षम बनवण्यासाठी शासनाची लक्ष्मी योजना तालुक्यामध्ये प्रभावीपणे राबवणार असल्याचं रावडे यांनी सांगितलं। करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्यासह महसूल विभागानं एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत करवीर तालुक्यातील गाडेगोंडवाडीमध्ये शेतावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी रघुनाथ मिठारी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शेतकऱ्यांनी खत लिंकिंग, पीएम किसान योजना, पाणंद रस्ता खुला करावा अशा समस्या मांडल्या। त्यावर तालुका स्तरावरील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून शासकीय योजनांचा लाभ बांधावर देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन तहसीलदार रावडे यांनी दिलं। तसंच महिला सक्षम बनवण्यासाठी तालुक्यामध्ये लक्ष्मी योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान रघुनाथ मिठारी, संभाजी मेटील, बाबासाहेब देवकर, राजेंद्र यादव यांच्यासह शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली। तसंच प्रकाश देवकर यांच्या मुक्त गोठ्याला भेट देऊन दुग्ध व्यवसायाबाबत माहिती घेतली। त्यावेळी मंडल अधिकारी लक्ष्मीकांत पाटील यांनी शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, कृषी सहाय्यक अश्विनी लोखंडे, तलाठी आकाशी पाटील, सरपंच केराबाई वरुटे, दत्तात्रय मुळीक, दत्तात्रय मेटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष भगवान मिठारी, संभाजी मेटील, हिंदूराव देवकर, संदीप मेटील, शामराव मुळीक, शामराव मेटील, गजानन मुळीक, विनायक लोहार, शहाजी मिठारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।